मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असतं की आपण एआयच्या मदतीने व्हिडिओ तयार करावे. पण समस्या येते प्रॉम्प्ट कसा लिहायचा. मग हा प्रॉब्लेम तुमचा देखील आहे का? जर असेल तर आजची व्हिडिओ तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. मित्रांनो, क्लॉड नावाचा एक अतिशय पॉवरफुल असा मॉडेल आहे अँथ्रोपिकचा. त्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर या क्लॉडमध्ये एक टेक्निक आहे, त्याचं नाव आहे क्लॉड स्किल. क्लॉड स्किल वापरून आपण आज आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. क्लॉड स्किल्स आपण अशा पद्धतीने तयार करू की जे आपल्याला प्रॉम्प्ट लिहून द्यायला मदत करेल आणि सगळं काही शुद्ध मराठीमध्ये होणार आहे. मग आता आपलं जे प्रॉम्प्ट लिहिण्याचं टेन्शन होतं ते आजच्या व्हिडिओ नंतर पूर्णपणे संपणार आहे आणि तुम्हाला हवी तशी व्हिडिओ तुम्ही तयार करून घेऊ शकतात. मग वाट कसली बघतोय आपण? चला बघूयात आपण स्टेप बाय स्टेप क्लॉड स्किल्स वापरून आपण व्हिडिओ कशा पद्धतीने तयार करायचे. आजच्या सेशनमध्ये आपण एन्थ्रोपिकचा क्लॉड जो आहे त्याची मदत घेणार आहोत. क्लॉड बद्दल खूप काही सांगता येऊ शकतं, पण आज आपला क्लॉड विषय नाही आहे. आपल्याला फक्त क्लॉडची मदत घ्यायची आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे मी क्लॉड बद्दल जास्त सांगण्यापेक्षा मी त्याच्यातला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की क्लॉडमध्ये एक टेक्निक आहे आणि त्याचं नाव आहे क्लॉड स्किल्स. आता हे क्लॉड स्किल्स नावाचं टेक्निक आहे बघा. क्लॉडला आपण आपल्या पद्धतीने ट्रेन करायचं आणि तो आपण जसं सांगू तशा पद्धतीने काम करेल. हो. मग आता हे जे स्किल आहे आपण या ठिकाणी पहिल्यांदा तयार करून घेतोय आणि हे स्किल बनवायला सुद्धा आपल्याला क्लॉडच मदत करणार आहे. मग क्लॉड कडून आपण पहिल्यांदा एक स्किल बनवून घेऊ आणि ते स्किल त्याला द्यायचं आणि त्याच्याकडून व्हिडिओसाठी प्रॉम्प्ट तयार करून घ्यायचा. हे सगळं कसं करायचं बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला क्लॉड जे आहे ते दोन प्रकारे वापरता येतं. एक तर तुम्ही त्याला ऑनलाईन यूज करू शकतात, ज्याला आपण क्लाउड बेस असं म्हणतो. एक तर तुम्ही तुमच्याकडे इन्स्टॉल करू शकतात. मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल बघा, claude.ai हा URL देऊन त्यांची वेबसाईट सुरू करावी लागेल. हा क्लॉड प्लॅटफॉर्म तुम्हाला बिलकुल ChatGPT सारखाच दिसतोय बघा. इथून तुम्ही नवीन प्रॉम्प्ट टाईप करू शकतात. बाकी तुम्ही आधी जे काही हे केलेलं असेल चॅटिंग ते सगळं लेफ्ट साईडला दिसतंय. ह्या सगळ्या गोष्टी सिंपल इंटरफेस आहे क्लॉडचा. आता आपल्याला क्लॉडमध्ये स्किल तयार करायचं आहे. मग हे स्किल बनवण्यासाठी आपण डाव्या बाजूला बघा इकडे तुम्हाला कस्टमाइज नावाचा ऑप्शन दिसतोय बघा. आणि या कस्टमाइज ऑप्शनमध्ये तुम्हाला स्किल्समध्ये जायचं इथे आणि स्किल्समध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्किल बनवता येईल किंवा आधीचे स्किल बघता येतील किंवा इकडे बघा उजव्या बाजूला तुम्हाला एक बटन दिसतंय बघा, क्रिएट न्यू स्किल. इथे तुम्ही क्लिक करा आणि मग क्रिएट न्यू स्किलला क्लिक केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत जे स्किल बनवलेले असतील ते समोर इथे दिसतील आणि आता आपल्याला एक नवीन स्किल या ठिकाणी ऍड करायचं आहे. मग तुम्ही इथे ऍड मध्ये गेलात तर तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहे. एक क्रिएट विथ क्लॉड, म्हणजे तुम्हाला नवीन स्किल बनवायचं आहे क्लॉडच्या मदतीने. दुसरा ऑप्शन आहे राईट स्किल इन्स्ट्रक्शन्स आणि तिसरा आहे अपलोड स्किल्स, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी स्किल कोणी डेव्हलप करून दिलेलं असेल रेडीमेड तर ते तुम्ही अपलोड करा किंवा तुम्ही स्किल स्वतः राईट करा. पण आपल्याला हा ऑप्शन वापरायचा आहे क्रिएट विथ क्लॉड, म्हणजे क्लॉड कडूनच आपल्याला स्किल तयार करून घ्यायचं आहे. मग या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला त्याला काही बेसिक सूचना द्याव्या लागतील की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. मग आता त्याने पहिला प्रॉम्प्ट त्याने स्वतः लिहून घेतला बघा. त्याने लिहून घेतलं, लेट्स क्रिएट अ स्किल टुगेदर युझिंग युअर स्किल क्रिएटर स्किल. फर्स्ट आस्क मी व्हॉट द स्किल शुड डू. म्हणजे त्याने मला एक प्रॉम्प्ट लिहून दिला की आपण आता दोघं मिळून स्किल बनवूयात आणि मग आता नेमकं स्किल कशासाठी बनवायचं आहे इथून सुरुवात होईल. ठीक आहे. तर आता इथे मी या प्रॉम्प्टला रन केल्यानंतर तो मला हे विचारेल की तुम्हाला हे स्किल नेमकं कशासाठी तयार करायचं आहे. मग मी त्याला काही सूचना या ठिकाणी आता देतो की मला हे स्किल नेमकं कशासाठी हवंय. बघा आता तो या ठिकाणी प्रश्न विचारतोय, व्हॉट वुड यू लाईक दिस स्किल टू डू. तुम्हाला हे स्किल नेमकं कशासाठी हवंय. आणि मग मी त्याला सांगतो या ठिकाणी की यू आर, हे मात्र इंग्लिशमध्येच द्यावं लागेल, इथे काही मराठी ऑप्शन नाहीये. तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करून मी आता जे प्रॉम्प्ट लिहितोय हा तुम्ही लिहून घ्या. बाकी पुढचं काम आपलं सगळं मराठीमध्ये होईल. यू आर एक्सपर्ट एक्सपर्ट प्रॉम्प्ट इंजिनियर, राईट राईट अ प्रॉम्प्ट राईट अ प्रॉम्प्ट फॉर generate video. Okay, write a prompt for generate video. Ask user ask user about 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 topic of video first. आधी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायची हे त्यांनी विचारायचं आहे.
video first and then ask one by one question about style, comma, ratio, comma, duration and language. Finally, generate prompt in English. Prompt मात्र इंग्लिश मध्ये तयार करायचा. Finally, generate prompt in English for create video on given टॉपिक. सिंपल. याचा अर्थ असा होतो की तू एक एक्सपर्ट प्रॉम्प्ट इंजिनियर आहे आणि मला प्रॉम्प्ट लिहून देणार आहे, प्रॉम्प्ट जनरेट करून देणार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर तू मला काही प्रश्न विचारशील, जसं की व्हिडिओचा टॉपिक काय असेल, व्हिडिओची स्टाईल कुठली पाहिजे, रेशो कुठला असेल, ड्युरेशन काय असेल, लँग्वेज कुठली असेल, आणि मग सगळी माहिती घेतल्यानंतर तू मला प्रॉम्प्ट लिहून देशील. म्हणजे आता हे स्किल बनवतोय आपण पहिल्यांदा. बघा, आता तो हे सगळं समजून घेईल, अनालाइज करेल, थिंकिंग करेल आणि मग आपल्याला एक असं स्किल तो बनवून देईल की ते स्किल ह्या पद्धतीने काम करेल जसं मी त्याला सांगितलेलं आहे. आणि मग तिथून पुढचं काम आपलं एकदम सोपं होईल. आता हे स्किल एकदा तुम्ही बनवायचं आहे फक्त, आणि नंतर मात्र या स्किलच्या मदतीने तुम्हाला जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रॉम्प्ट लागेल तेव्हा तो तुम्हाला हे असे प्रश्न विचारेल जसे आता या ठिकाणी आपण त्याला सांगितले, आणि मग त्या प्रश्नांचे उत्तरं फक्त आपण दिले की आपलं स्किल जे आहे ते त्या ठिकाणी आपला प्रॉम्प्ट जो आहे तो त्या ठिकाणी तयार होईल. आता तो मला स्किल बनवताना काही प्रश्न विचारतो वेगळा की कोणतं व्हिडिओ टूल तुम्ही वापरणार जसं प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी. मग आता आपण गुगलचा व्हिओ जो आहे हा यूज करणार आहोत. मी त्याला सांगितलं की व्हिओला समजेल असा प्रॉम्प्ट लिहून दे. ठीक आहे. म्हणजे तो प्रॉम्प्ट जनरेट करताना आपल्याला व्हिओसाठी प्रॉम्प्ट तयार करून देईल. गुगलचे जे मॉडेल आहेत आता व्हिडिओ बनवण्यासाठी ते खूप पॉवरफुल आहेत. त्याच्यामध्ये आता ओमनी मॉडेल आलेलं आहे. ते ओमनी मॉडेल जे आहे ते अतिशय इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ तयार करून देतं. आता इथे आपण काय करतोय, स्किल बनवतो आहे, आणि हे स्किल एकदाच बनवायचं असतं. पुन्हा सांगतो, वन टाइम तुम्ही स्किल बनवून तुमच्या क्लॉडमध्ये इन्स्टॉल करून घ्या, आणि मग नंतर मात्र तो तुम्हाला जे प्रॉम्प्ट लिहून देईल ते अतिशय सोप्या पद्धतीने लिहून देईल. स्किल बनवण्याचं स्किल सुद्धा आपल्याला लागत नाही, ते देखील स्वतः क्लॉड आपल्याला प्रोव्हाइड करतोय. म्हणजे क्लॉडच्याच मदतीने स्किल आपण डेव्हलप करतोय. बघा, आता तो स्किल ड्राफ्ट करतोय, असं म्हणतोय की मी स्किल बनवतोय वगैरे. ठीक आहे. तो म्हणतो हिअर इज द ड्राफ्ट, फ्यू नोट्स ऑन इन्स्ट्रक्शन. त्याने सांगितलं बघा आता की इंटरव्ह्यू ऑर्डर कशी राहील. बघा, मॅचेस दॅट युअर आस्क टॉपिक. पहिले टॉपिक विचारेल, मग स्टाईल, रेशो, ड्युरेशन, लँग्वेज. वन क्वेश्चन ॲट ए टाइम. एका वेळेला एक प्रश्न विचारेल. युझिंग द ट्रॅव्हल क्वेश्चन टूल दॅट अवेलेबल, सो इट्स नॉट अ वॉल ऑफ टेक्स्ट. ओके. लँग्वेज क्वेश्चन इज स्कोप फॉर only affecting video dialogue text. The final prompt itself is always written in English. Prompt मात्र इंग्लिश मध्ये राहील. फायनल प्रॉम्प्ट इज वन टाईप पॅरेग्राफ. एक पूर्ण पॅरेग्राफ मध्ये राहील. सिन्स व्हिओ अँड सिमिलर मॉडेल्स रिस्पॉन्स बेटर टू नॅचरल प्रॉज दॅन स्ट्रक्चर्ड फील्ड. ओके. ठीक आहे. आता तो काय म्हणतो बघा, लेट्स सॅनिटी चेक इट विथ रिअल एक्झाम्पल. ठीक आहे. आता आपण त्याला चेक करायला लावूयात, टेस्ट करूयात पहिले. यस, टेस्ट इट. जे स्किल तयार झाले ते आपण पहिले टेस्ट करून घेऊयात आणि मग फायनल करू त्या स्किलला. बरोबर वर्क करत असेल तर मग स्किल आपण फायनली त्याला बनवायला सांगणार. आता आपण टेस्टिंग करतोय त्याने बनवलेलं स्किल कशा पद्धतीने काम करतं. लेट्स रन इट लाईव्ह. ओके. ठीक आहे. आता तो बघा सगळ्यात पहिले प्रश्न विचारतोय, व्हॉट व्हिज्युअल स्टाईल आर यू गोईंग फॉर. कुठली स्टाईल तुम्हाला हवी आहे. मग आता आपल्याला व्हिडिओची जी स्टाईल हवी आहे ती समजा ॲनिमी स्टाईल पाहिजे. मग तुम्ही इथे एक तर इथे क्लिक करा किंवा खाली तुम्ही 2 नंबर टाईप करा इथे. ठीक आहे. आपण डायरेक्ट 2 नंबर टाईप केला तरी चालेल किंवा इथे क्लिक करायचा. मग पुढचा प्रश्न तो विचारतो. आता मला ॲक्च्युली हे प्रश्न पण मराठीतच हवेत, पण ठीक आहे. आता तो बनवतोय, आपण एकदा चेक करून घेऊ आणि मग त्याला तसं सांगू पुन्हा. आता इथे 16:9 रेशो पाहिजे. पहिले प्रॉम्प्ट बनवतोय का ते बघून घेऊयात आपण, आणि मग अजून मग थोडं त्याच्यात मॉडिफिकेशन करायचं आहे. व्हिडिओ ड्युरेशन आपल्याला 8 सेकंदाची पाहिजे, आणि व्हिडिओची लँग्वेज विचारेल तो, कुठली लँग्वेज पाहिजे वगैरे, कुठल्या लँग्वेजमध्ये व्हिडिओ पाहिजे. इंग्लिश, हिंदी, नो डायलॉग टेक्स अहेड, समथिंग एल्स. समथिंग एल्समध्ये आपण टाईप करू मराठी. आपल्याला मराठी भाषेमध्ये
व्हिडिओ पाहिजे, ठीक आहे. आणि मग परत आपण इथे एंटर करू आणि आता तो प्रॉम्प्ट लिहायला सुरुवात करेल. बघा आता त्याला जी माहिती हवी होती ती त्याने आपल्याकडून घेतली आणि तो आता एक सुंदर प्रॉम्प्ट त्याने हा लिहून दिला बघा. आणि हा प्रॉम्प्ट तुम्ही कॉपी करून फक्त यूज केला की तुम्हाला हवी तशी व्हिडिओ तयार करून मिळेल, ठीक आहे. पण आपल्याला हे जे प्रश्न तो विचारत होता वरचे हे सगळे, हे प्रश्न त्याने मराठीत विचारले पाहिजे. मग मी त्याला सांगतो पुन्हा की स्किलमधले जे प्रश्न आहेत ते मराठीत विचार. मी त्याला सांगतो मॉडिफाय धिस स्किल in such a way that all questions should be asked in मराठी. सगळे प्रश्न मराठीमध्ये विचार असं मी त्याला सांगतो या ठिकाणी बघा. मॉडिफाय धिस स्किल इन सच अ वे दॅट ऑल क्वेश्चन्स शुड बी आस्क इन मराठी. आता तो स्किल मॉडिफाय करतोय आणि मॉडिफाईड स्किल पुन्हा एकदा टेस्ट करू. म्हणजे तो जे प्रश्न विचारतो की तुम्हाला व्हिडिओचा टॉपिक कोणता पाहिजे, रेशो कोणता पाहिजे, हे प्रश्न मराठीत विचारले पाहिजे त्याने. म्हणजे आपलं काम जे आहे ते पुन्हा सोपं होईल. म्हणजे ज्यांना इंग्लिश लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे स्किल जर यूज केलं तर त्यांना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आता हे स्किल जे आहे हे आपण डेव्हलप करून दुसऱ्यालाही वापरायला देऊ शकतो. म्हणजे त्याला डाउनलोड करूनही वापरता येतं किंवा आता मी इथे बनवलेलं स्किल जे आहे ते मी माझ्या प्लॅटफॉर्ममध्ये इन्स्टॉल करून पण यूज करू शकतो. म्हणजे स्किल हा असा प्रकार आहे की जो आपण वेगवेगळ्या लोकांना शेअर करू शकतो. आता बघा मॉडिफाय केलेलं स्किल तो टेस्ट करतोय बघा. तुम्हाला कोणती व्हिज्युअल शैली हवी आहे. मग आता इथे आपण व्हिज्युअल शैली त्याला कुठली तरी सांगू. समजा सिनेमॅटिक हवी आहे. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारेल तो. इथे तो लँडस्केप वगैरे विचारतोय. आता इथे काय मिसिंग दिसतंय, व्हिडिओचा टॉपिक नाही विचारला त्याने आपल्याला की कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे आहे. मग तो पण प्रश्न इथे ॲड होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याने आपल्याला सांगितलं होतं की मी असं विचारेल, पण आता तो एक पार्ट मिसिंग दिसतोय. आपण तोही बघूयात या ठिकाणी. मी पुन्हा एकदा त्याला सांगेल की इथे व्हिडिओचा टॉपिक तू विचारत नाही आहे, तो पहिल्यांदा विचारला पाहिजे. ओके, भाषा मराठी असेल. म्हणजे आता इथे बघा सगळं काम जे आहे आपलं ते पूर्णपणे मराठीमध्ये होतंय आणि मग तो प्रॉम्प्ट जो आहे तो मात्र इंग्लिशमध्ये जनरेट होतोय, ठीक आहे. हा प्रॉम्प्ट जो आहे तो पूर्ण इंग्लिशमध्ये जनरेट होईल. आता मी त्याला या ठिकाणी विचारतो, पुन्हा सांगतो त्याला मॉडिफाय धिस स्किल इन सच अ वे दॅट आस्क व्हिडिओ टॉपिक फर्स्ट इन मराठी and then ask other questions in मराठी टू. बाकीचे प्रश्नही मराठीमध्येच विचार. ओके, या पद्धतीने करायचं. मॉडिफाय दिस स्किल इन सच अ वे दॅट आस्क व्हिडिओ टॉपिक फर्स्ट इन मराठी अँड देन आस्क अदर क्वेश्चन्स इन मराठी टू. म्हणजे आता इथे पहिले टॉपिक विचारायला पाहिजे त्याने की कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहे आणि मग त्यानंतर त्याने बाकीचे प्रश्न आपल्याला विचारले पाहिजे. बघा आता सगळ्यात पहिले त्याने म्हटलं बघा व्हिडिओ कशाबद्दल आहे, प्राणी, प्रवास, अन्न वगैरे इतर तुम्ही टॉपिक इथे सांगू शकतात. समथिंग एल्स असेल तर तुम्ही इथे सांगा. समजा मी त्याला सांगतो या ठिकाणी की ही व्हिडिओ जी आहे ती एका ग्रामीण भागातली शाळा असा टॉपिक आहे. मी त्याला सांगतो ग्रामीण भागातील शाळा. भारतीय आपण इथे म्हणू शकतो, इंडियन, भारतीय म्हणा शकते, भारतीय ग्रामीण भागातील शाळा हा आपला टॉपिक आहे आता व्हिडिओचा, ठीक आहे. आता तो टॉपिक समजून मग पुढचे प्रश्न विचारेल. भारतीय ग्रामीण भागातील शाळा. आता तो टॉपिक त्याला समजला असेल त्याप्रमाणे तो पुढे जाईल. आता बघा आता पुढचे प्रश्न तो विचारेल. ओके, तुम्हाला कोणती व्हिज्युअल स्टाईल चालेल या व्हिडिओसाठी. मग आपण सांगू त्याला की सिनेमॅटिक, रिॲलिटिक, तुम्हाला जी पाहिजे असेल ती. वेगळी हवी असेल तर तो पण आपण इथे सांगू शकतो. मला ॲनिमे स्टाईल पाहिजे, समजा ॲनिमे स्टाईल मी घेतला. त्याच्यानंतर मग आता आपण पुढे जाऊ. आता इथे 16:9 रेशो आपल्याला पाहिजे. म्हणजे आडवी व्हिडिओ जी असते लँडस्केप ती ह्या रेशोमध्ये असते आणि व्हर्टिकल मोबाईलसाठी जी आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतो तिचा रेशो वेगळा असतो. तर आता इथे आपण 16:9 रेशो म्हणजे लँडस्केप रेशो घेतला. मग त्याच्यानंतर किती सेकंदाची व्हिडिओ पाहिजे, 8 सेकंद. तुम्ही मेन्शन पण करू शकता. आणि मला 6 सेकंद पाहिजे. मी इथे लिहितो 6 सेकंद.
त्याच्यानंतर तो पुढचा प्रश्न विचारेल आता कुठली भाषा हवी आहे, म्हणजे ही व्हिडिओ कुठल्या भाषेमध्ये तुम्हाला तो संवाद असला पाहिजे. ओके, बघा आता भाषा आपण मराठीमध्ये बनवतोय. आणि जर त्याच्या डायलॉग नको असेल तर तिसरा ऑप्शन होता बघा, तिथे डायलॉग नको आहे आपल्याला, विदाऊट डायलॉग पण व्हिडिओ बनवता येईल. आणि आता त्याने बघा एक प्रॉम्प्ट लिहून दिला बघा या ठिकाणी पूर्ण. आणि हा जो प्रॉम्प्ट आहे, ॲनिमी स्टाईल ॲनिमेटेड वाईड शॉर्ट ऑफ स्मॉल रुरल स्कूल इन इंडिया विथ चिल्ड्रन इन सिम्पल युनिफॉर्म, छान सगळं दिलं आहे त्याने. आणि या पद्धतीने ही व्हिडिओ जी आहे म्हणजे प्रॉम्प्ट जो आहे तो इथे तयार झाला. आता हा जो काय प्रॉम्प्ट आहे आता तो पूर्ण प्रॉम्प्ट आपण इथून कॉपी करून मग याच्यावर आपण व्हिडिओ तयार करू शकतो. म्हणजे आता याने फक्त प्रॉम्प्ट लिहून द्यायचा आहे आणि हा प्रॉम्प्ट तुम्हाला कॉपी करून मग पुढे वापरायचा आहे. ठीक आहे, आता हे स्किल जे आहे ते रेडी झालेलं आहे. आपण काय करूयात आता, त्याला हे स्किल जे आहे ते फायनल करायला सांगू, याला पॅकेज करायला सांगायचं. आता रेडी टू पॅक. ओके, यस, पॅक धिस स्किल. आता हे स्किल पॅक कर असं आपण त्याला सांगतो, म्हणजे ओके आहे. आता त्याचं पॅकिंग करेल म्हणजे त्याला प्रिपेअर करेल फायनल स्किलला. आणि मग ते स्किल जे तयार होईल ते आपल्याला इथून पुढे प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी वापरता येईल. आता पहिले स्किल आपण बनवतोय, फायनल करतोय. फायनल झाल्यावर त्याला आपण क्लॉडमध्ये सेव्ह करून घ्यायचा. आणि आता पुढची स्टेप राहील, मग हे स्किल वापरून प्रॉम्प्ट बनवू आणि चेक करून बघूयात की तो व्हिडिओ कशा पद्धतीच्या तयार करतो. बघा आता आपलं स्किल जे आहे ते रेडी झालेलं आहे. इथे तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिला आहे. तुम्हाला जर याची स्किल फाईल डाउनलोड करून दुसरीकडे कुठे यूज करायची असेल तर तुम्ही याला इथून डाउनलोड करून घेऊ शकतात. त्याची एक व्हिडिओ प्रॉम्प्ट रायटर स्किल नावाचं जे स्किल आहे त्याची फाईल डाउनलोड केली आहे, जी फाईल तुम्हाला दुसरीकडे कोणालाही देऊन शेअर करून वापरता येऊ शकते. आणि सेव्ह स्किल बटनला क्लिक केलं तर हे आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण हे स्किल आता सेव्ह करून घेतोय, जेणेकरून आपल्याला आपल्या क्लॉडमध्ये हे वापरता येऊ शकतं. चला, आता हे स्किल वगैरे रेडी झालेलं आहे. आपण आता काय करूयात, आता एक न्यू प्रॉम्प्ट मी या ठिकाणी सुरू करतो. आता एक व्हिडिओ बनवायची आहे मला आणि मी क्लॉडवर आलेलो आहे. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मी पहिल्यांदा स्किल ॲड करतो. बघा इथे तुम्ही प्लस बटनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्किल्स ऑप्शन दिसेल. आणि याच्यामध्ये आत्ता जो आपण प्रॉम्प्ट स्किल तयार केला तो या ठिकाणी आपल्याला दिसला पाहिजे. आपण त्याला स्किलला काहीतरी नाव द्यायला पाहिजे, व्हिडिओ प्रॉम्प्ट रायटर. ठीक आहे, हाय बघा, हा स्किल आपण या ठिकाणी सिलेक्ट करूयात आणि जस्ट रन करूयात त्याला. म्हणजे तुम्ही फक्त स्किल सिलेक्ट करा आणि डायरेक्ट रन करा, बाकीचं सगळं तो स्वतः करेल. म्हणजे आता आपल्याला काही प्रॉम्प्ट लिहायची गरज नाही, अगदी एक अक्षर सुद्धा लिहायचं नाही आहे. आणि फक्त तो स्किल देऊन त्याला रन करा आणि त्या स्किलमध्ये तो प्रश्न विचारेल, त्याचे उत्तरं फक्त आपल्याला द्यायचे. आता तो 1 बाय 1 आपल्याला क्वेश्चन करेल आणि मग त्यानुसार आपण जायचं. आता सगळ्यात पहिले तो काय म्हणतो का, व्हिडिओ कशाबद्दल आहे, याच्यापैकी कुठला टॉपिक आहे तुमचा, निसर्ग, प्रवास, अन्न, स्वयंपाक, उत्पादन, जाहिरात. ठीक आहे, आपण ॲडसाठी करूयात, उत्पादन जाहिरात बघूयात आपण. ओके, आता इथे आपण एक प्रॉडक्टची जाहिरात करतोय, त्याचा समजा एक व्हिडिओ बनवतोय. मग पुढचा प्रश्न तो विचारतो कुठल्या स्टाईलमध्ये पाहिजे, 3D रेंडर, रेट्रो फिल्म, इतर टाईप किंवा सिनेमॅटिक, फोटो रिअलिस्टिक. आपल्याला या स्टाईलमध्ये पाहिजे. आपण पहिला टॉपिक घेतला. म्हणजे आता तो प्रश्न विचारत जाईल, फक्त तुम्ही फक्त क्लॉडमध्ये स्किल सिलेक्ट करा आणि डायरेक्ट रन करा. आता 1 बाय 1 क्वेश्चन्स तो विचारतोय, प्रश्नांचे उत्तरं फक्त द्या आणि डायरेक्ट तो प्रॉम्प्ट लिहून देईल तुम्हाला. आता इथे तुमचा प्रॉडक्ट काय आहे तो विचारतोय बघा, तुमचा कसला प्रॉडक्ट आहे, परफ्यूम, स्मार्ट गॅजेट, शूज, इतर काही. मी इथे प्रॉडक्टचं नाव लिहितो कोल्ड ड्रिंक. कोल्ड ड्रिंक हा आपला प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, मग इथे परत मी त्याला रन करतो, कोल्ड ड्रिंक देऊन रन करा. म्हणजे इतका सेन्स आहे की अगदी प्रत्येक गोष्ट तो आपल्याकडून काढून घेतो, प्रॉपर इन्फॉर्मेशन, आणि मग फायनल प्रॉम्प्ट तो लिहितो. आता तो अजून ॲस्पेक्ट रेशो विचारायचा बाकी आहे, ड्युरेशन विचारायचं बाकी आहे. बघा आता तो ॲस्पेक्ट रेशो दाखवतोय. जर तुम्हाला कॉम्प्युटरसाठी व्हिडिओ बनवायचे तर तुम्ही हा रेशो घ्या, लँडस्केप. यूट्यूबसाठी शॉर्ट व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्ही हा ऑप्शन घ्या. तुम्हाला इतर पाहिजे तर तुम्ही टाईप करा, मी हा घेतो. 16:9 म्हणजे लँडस्केप रेशो मी निवडला. आता भाषा वगैरे तो विचारेल आणि अजून ड्युरेशन आहे बाकी, किती सेकंदाची व्हिडिओ पाहिजे. आता मी 8 सेकंद इथे घेतो. ठीक आहे, तुम्ही कस्टमाइज पण करू शकतात, 6 सेकंद वगैरे तुम्हाला जेवढी पाहिजे असेल. मी आता 8 सेकंदाची व्हिडिओ घेतो. आणि त्याच्यानंतर मग पुढे आता तो विचारेल भाषा, ही जी व्हिडिओ आहे तिच्यात कोणती लँग्वेज तुम्हाला यूज करायची आहे. हां, इथे मी मराठीमध्येही असली पाहिजे. बस आता सगळी इन्फॉर्मेशन देऊन झाली. आता तो प्रॉम्प्ट लिहून टाकेल बघा.
आता तो पूर्ण प्रॉडक्ट बनवण्यासाठीचा प्रॉम्प्ट त्याने म्हणजे ॲड बनवण्यासाठीचा प्रॉम्प्ट त्याने लिहून दिला आहे. आता हा प्रॉम्प्ट आपण फक्त इथून कॉपी करून घेऊ आणि याला चेक करून बघूयात. आता आता आपण हा प्रॉम्प्ट लिहिण्याचा म्हणजे ही व्हिडिओ बनवण्यासाठी आपण फ्लोमध्ये जाऊयात. फ्लो AI नावाचं टूल आहे बघा. फ्लो AI फ्री आहे गुगलचं. इथे तुम्हाला डेली 50 क्रेडिट मिळतील आणि त्या 50 क्रेडिटमध्ये तुम्हाला 3-4 व्हिडिओ तरी सहज दररोज तयार करता येतील. मी आता इथे फ्रीवाल्या अकाउंटमध्ये जातो बघा. माझं पेड पण आहे पण मी फ्रीवाला वापरतोय. आपण क्लॉड पण फ्रीमधलंच यूज करतोय आणि फ्लोमध्ये सुद्धा फ्रीमध्येच यूज करतोय. मग इथे मी न्यू प्रोजेक्टवर क्लिक करतो आणि इथे आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी काय करायचं बघा. या ठिकाणी तुम्हाला खूप ऑप्शन आहेत व्हिडिओ बनवायचे फ्लोमध्ये. मी एजंट ऑप्शन यूज करतो बघा. इथे एजंट ऑप्शन ऑन करा, या ठिकाणी क्लिक करा आणि तो जो प्रॉम्प्ट आपण कॉपी करून घेतला आहे तो तुम्ही या ठिकाणी पेस्ट करा. तो प्रॉम्प्ट दिल्यानंतर मग तो आता इथे व्हिडिओ बनवायला सुरुवात करेल. 16:9 रेशोमध्ये 8 सेकंदाची व्हिडिओ या ठिकाणी तयार होणार आहे. आणि आता ही व्हिडिओ पूर्ण तयार झाल्यानंतर मग आपल्याला बघायचे कशा पद्धतीने ही व्हिडिओ क्रिएट होते. आता तो थिंकिंग करतोय बघा. पूर्ण त्याने अंडरस्टँड केला एक्झॅक्टली काय बनवायचं आहे. त्याच्यानंतर मग तो पुढे म्हणतो, शुड वी ट्राय वन ऑफ दीज ॲडजस्टमेंट ऑर आर यू रेडी टू सी दिस व्हर्जन जनरेटेड. यस, मी त्याला काय करणार आहे चेंजेस ते सांगतो. इथे यस म्हणतो. आता इथे इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये हा एजंट काम करतो. म्हणजे तो मध्ये मध्ये आपल्याला काही प्रश्न विचारेल की मी किती क्रेडिट यूज करेल, कुठलं मॉडेल यूज करेल, असे काही प्रश्न तो विचारतो. त्याचे उत्तरं द्यायचे आहेत आपल्याला. म्हणून इथे तुम्ही समोर तो जे काही चेंजेस करतो. आता त्याने काय केलं, त्या प्रॉम्प्टमध्ये काही थोड्याशा गोष्टी त्याने रिफाईन करून घेतल्या. डज दिस फील लाईक द राईट डायरेक्शन ऑर शुड वी गो अहेड. आता त्याला सांगतो जाय आता पुढे, गो अहेड आणि बनव आता व्हिडिओ. मग आता इथे त्याला अंडरस्टँड होतील अशा पद्धतीने त्याने काही गोष्टी म्हणजे प्रॉडक्टचं नाव आपण कोल्ड्रिंक दिलं आहे. मग त्याने काय केलं असेल, प्रॉडक्टला एक ब्रँड कुठलं तरी नाव वगैरे देऊन घेतलं असेल. म्हणजे काही 1-2 चेंजेस तो स्वतःचे त्या ठिकाणी ॲड करतो. आता तो व्हिडिओ बनवतोय कोल्ड्रिंकची. आय एम जनरेटिंग व्हिडिओ. त्याच्यासाठी 12 क्रेडिट्स मला लागतील असं तो म्हणतो. मी अप्रूव्ह म्हणतो त्याला, करून टाक. आणि आता 12 क्रेडिट्समध्ये आता आपल्याला 50 क्रेडिट डेली मिळतात. आता ही 8 सेकंदाची व्हिडिओ बनवायला तो 12 क्रेडिट्स वापरेल. म्हणजे तुम्हाला अशा 4 व्हिडिओ फ्रीमध्ये तयार करता येतील फ्लोमध्ये. आणि जर तुमच्याकडे वेगवेगळे अकाउंट असतील तर प्रत्येक वेगवेगळ्या अकाउंटमध्ये तुम्हाला एवढे क्रेडिट पुन्हा मिळत जातील. म्हणजे रोज 4 व्हिडिओ म्हणजे भरपूर झाल्या. आणि क्वालिटी वगैरे व्हिडिओची जी आहे ती इकडे खूप सुंदर असते फ्लोमध्ये. बघा आता व्हिडिओ जनरेशन सुरू झालं आणि एक ॲड आहे, कोल्ड्रिंकची ॲड तयार करणारी ही व्हिडिओ आहे. प्रॉम्प्ट आपण लिहिण्यासाठी क्लॉड यूज करतोय आणि व्हिडिओ जनरेट करण्यासाठी आपण गुगलचा फ्लो यूज करतोय. दोघंही फ्री टूल मी यूज करतोय, म्हणजे फ्री व्हर्जन्स. कुठलंही पेड आपण या ठिकाणी वापरत नाही आहे. आणि फ्रीमध्ये तुमचं हे परफेक्ट काम जे आहे ते या ठिकाणी होताना दिसतंय. आता बघूयात आपण ही व्हिडिओ पूर्ण जनरेट झाली की कशा पद्धतीची ॲड इथे तयार होते. आणि कोल्ड्रिंकची ॲड आहे तर त्या ॲडमध्ये आपल्याला अपेक्षित गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर दिसत आहेत का. डायलॉग असेल तर तो मराठीमध्ये हवा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिनेमॅटिक स्टाईलमध्ये ती व्हिडिओ हवी आहे. म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टी त्याला मेन्शन केल्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला दिसल्या पाहिजे. आणि मग आपण क्लॉडने तयार केलेला तो जो स्किल आहे तो कशा पद्धतीने यूज होतो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. आता जवळपास आपली व्हिडिओ फायनल झालेली आहे आणि रेडी देखील आहे बघा. आता हिला आपण प्ले करून बघूयात. आता ही व्हिडिओ मी प्ले करतो. कशा पद्धतीची व्हिडिओ बघा. त्यांनी फक्त मराठी कुठे वापरलं, त्या बॉटलवर फक्त त्याने हे नाव टाकून दिलं या ठिकाणी. ठीक आहे. आपल्याला हवं असेल तसं आपण त्याला सांगू शकतो. म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही डायलॉग त्याच्यामध्ये लिही वगैरे असं पण त्याला सांगू शकतात. म्हणजे व्हिडिओ बनवताना किंवा प्रॉम्प्ट लिहिताना आपल्याला जिथे हवं असेल तिथे आपण एखादा डायलॉग देखील त्याला सांगू शकतो. ठीक आहे. आता व्हिडिओ जी आहे ती ह्या पद्धतीने तयार झाली. म्हणजे आपण प्रोसेस समजून घेतोय फक्त की क्लॉडमध्ये आपण गेलो, इथून आपण काय केलं, एक स्किल कसं बनवायचं ते शिकलो. क्लॉड स्किल वापरून आपण त्याचा प्रॉम्प्ट लिहून घेतला आणि मग ते स्किल, तो प्रॉम्प्ट जो आहे तो कॉपी केला, तो मी गुगल फ्लोमध्ये दिला आणि गुगल फ्लोने तुम्हाला ही व्हिडिओ तयार करून दिली. ही व्हिडिओ तुम्हाला इथून डाउनलोड करता येऊ शकते. अशा पद्धतीने आजच्या या सेशनमध्ये आपण क्लॉड प्लॅटफॉर्ममधलं
क्लॉड स्किल नावाचं टेक्निक वापरून आपण कशा पद्धतीने व्हिडिओ तयार करू शकतो हे आपण या ठिकाणी बघितलं. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुन्हा अशा नवनवीन टॉपिकवर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.